आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या मंडळावर मारहाण करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याची कलाकार महासंघाची मागणी। कलाकारांवर हल्ला केल्यास 2 वर्ष कारावास व 5 लाख रुपये दंड वसूल करण्याचा सरकारने कायदा पास करावा, अशी कलाकार महासंघाची मागणी। कारवाई लवकर न झाल्यास महाराष्ट्रभर उग्र आंदोलनाचा इशारा। अध्यक्ष अनिल मोरे। सोमवार दिनांक 6/4/2026 रोजी प्रेस क्लब कोल्हापूर येथे कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे पत्रकार परिषद संपन्न झाले। कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटना गेली 19 ते 20 वर्ष शासन दरबारी कलाकारांच्या वरती होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम संघटनेने प्रामाणिकपणे केलेले आहे। बुधवार दिनांक 1/4/2026 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वरडी पठार परिसरात पेट्रोल पंपाजवळ राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या कैलासवासी विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांची गाडी अडवून कट का मारलास म्हणून ड्रायव्हर याला मारहाण केली व तसेच गाडीतील पुरुष व महिला यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण केली। गाडीत घुसून कलाकार महिलांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला व त्यांच्याकडून 2 लाख रुपये हस्तगत केले। ही बाब महाराष्ट्राला नव्हे तर देशाच्या संस्कृतीला काळिमा फासणारी घटना आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी काही कलाकारांना बरोबर घेऊन त्यांच्या साथीने राज्य स्थापन केले। याच महाराष्ट्रात ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी जात असताना काही समाजकंटकांनी तमाशा कलाकारांच्या वरती हल्ला केला। त्यांचा कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटना तीव्र शब्दात निषेध करते। हा खटला फास्ट ट्रॅक वरती चालवण्यात यावा। भविष्य काळात कोणत्याही प्रकारची कला सादर करणाऱ्या कलाकार व ग्रुपवरती हल्ला केल्यास त्यांना 2 वर्ष कारावास व 5 लाख रुपये दंड वसूल करण्याचा कायदा राज्य सरकारने मंत्रिमंडळात करावा, ही मागणी कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटना करीत आहे। तसेच कोल्हापूर जिल्हा उपजिल्हाधिकारी व पोलीस महानिरीक्षक साहेब यांच्या कार्यालयात निवेदन दिले आहे। त्याचबरोबर लवकरच कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेने एक शिष्टमंडळ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री यांना भेटून या संपूर्ण घटनेची माहिती देणार आहे। ते करून सुद्धा त्यांच्यावर कठोर कारवाई नाही झाली तर कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटना महाराष्ट्रभर उग्र स्वरूपाचे आंदोलन करेल, असा इशारा कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल मोरे यांनी दिला। यावेळी उपस्थित म्हणून कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब गारे, सांगली जिल्हा अध्यक्ष देवदास भंडारे, कोल्हापूर जिल्हा संघटक विलास मगदूम, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम लोहार, सांगली जिल्हा संघटक श्रीरंग लोहार, करवीर तालुका अध्यक्ष पंडित बुचडे, मिरज तालुका अध्यक्ष रामदास पाटील, हातकणंगले तालुका अध्यक्ष दत्तात्रय सुतार, हातकणंगले तालुका सरचिटणीस प्रकाश वाकरेकर, पन्हाळा तालुका अध्यक्ष कृष्णात निकम, पन्हाळा तालुका उपाध्यक्ष शिवाजी पाटील अण्णा, पन्हाळा तालुका संघटक तानाजी पाटील, करवीर तालुका महिला आघाडी उपाध्यक्ष सौ संध्या बसुगडे, करवीर तालुका संघटक सौ सुनीता पाटील, करवीर तालुका सरचिटणीस सुवर्णा घाडगे, कोल्हापूर शहर महिला आघाडी अध्यक्षा सौ संगीता पाटील, उपाध्यक्ष सौ प्रभादेवी पाटील, शहर कार्यकारिणी सदस्य सौ माया घोरपडे, वाळवा तालुका महिला आघाडी अध्यक्षा सौ प्रिया गुंजारे, ईश्वरपूर शहर अध्यक्षा लता देवळाळकर, संजीवनी चव्हाण, जयश्री मगदूम, सारिका पुजारी, अनिता पुगावकर, शारदा दळवी, सुजाता दळवी, निर्मला मोरे, कांचन सुतार, सुनीता शिंदेसह अनेक कलाकार उपस्थित होते। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।